नमस्कार, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं मनीज रेसिपी या कुकिंग चॅनलमध्ये। आज मी इथे तुम्हाला जी चिकनची रेसिपी दाखवणार आहे ती बघून तुम्हाला वाटेल की एवढ्या वर्ष आपल्याला ही चिकन माहिती असते तर आपण खरंच हीच पद्धतीने केली असती। आहे ते कमी मसाल्यामध्ये आणि जास्त मसाल्यांनी पोटामध्ये आग पण होणार नाही। तर रेसिपी आपण चालू करूया। क्विक चॅनलचा इंट्रो तुम्ही बघून घ्या। तर चिकन बनवण्यासाठी इथे मी कढई गरम करत ठेवली होती। त्यामध्ये तेल आता इथे टाकून घेतलेलं आहे। सोबतच थोडं तूप पण त्याच्यामध्ये टाकणार आहे। आता चिकनची उकड मी इथे दाखवली नाही आहे, कारण बाकीच्या प्रिव्हियस व्हिडिओजमध्ये मी उकड कशी बनवायची ते सगळं दाखवलेलं आहे। तेल तूप गरम झाल्यानंतर त्यामध्ये खडे मसाले टाकलेले आहे आणि ही अद्रक लसूण कोथिंबीरची थोडी पेस्ट इथे टाकलेली आहे। खड्या मसाल्यांमध्ये दालचिनी, तेजपान, लवंग, मिरे, विलायची एवढं टाकलेलं आहे आणि अद्रक लसूण कोथिंबीरची पेस्ट एखाद्या 5 ते 10 सेकंद फ्राय केल्यानंतर त्याला आता त्यामध्ये आपला बारीक चिरलेला कांदा टाकून घ्यायचा आहे। एकदम झटपट आणि एकदम मस्त बनणारी चिकन रेसिपी आहे। अजून कुठेच यूट्यूबलाही पडलेली नाही आहे ह्या पद्धतीची चिकनची रेसिपी, कारण ही रेसिपी शिकलेली आहे मी एका शेफकडून, जे आमची हॉटेल होती त्याच्याकडूनच मी ही रेसिपी शिकलेली होते। तेव्हा पप्पांनी ही रेसिपी मला शिकवून घ्यायची सांगितली होती माझ्या, तेव्हापासून आम्ही हे चिकन बनवतो। हा चिकन दम मुर्गा मी आज तुम्हाला इथे दाखवते आहे। कांदा फ्राय झाल्यानंतर त्यामध्ये आता इथे मिरची टाकून घ्यायची आहे। अख्ख्या एक स्लिट केलेला आहे मिरचीला फक्त, आणि 1 ते 10-15 सेकंद मिरची परत फ्राय होऊ द्यायची आहे। तिखटपणा मिरचीचा त्यामध्ये उतरतो मग, आणि हे सगळं फ्राय झाल्यानंतर त्यामध्ये आता आपल्याला टाकायचं आहे मेन इन्ग्रेडियंट आहे ह्या रेसिपीचं, ते म्हणजे पुदिना। थोडासा पुदिना इथे हातानेच तोडून घेतलेला आहे, चिरून घ्यायचा नाही आहे। आणि त्यानंतर इथे ही पेस्ट टाकून द्यायची आहे खोबऱ्याची, एकदम मस्त बनते ही ओल्या खोबऱ्याची पेस्ट आहे। आणि याला आता थोडंसं व्यवस्थित फ्राय करून घ्यायचं आहे। तुम्हाला वाटणार नाही एवढं कमी साहित्यामध्ये ही एकदम ज़बरदस्त रेसिपी बनवून होते, आणि पहिल्यांदाच मनीज रेसिपी या चॅनलला पडत आहे। नंतर बरेच जण कॉपी पेस्ट करतात, कारण त्यांचे चॅनल जास्त व्हायरल झाले असतात म्हणून ती रेसिपी व्हायरल होते, पण खरी रेसिपी ज्यांनी टाकली त्याला क्रेडिट गेलं पाहिजे असं मला वाटतं। तर तुम्हाला ही रेसिपी आवडली तर तुम्ही नक्की करून बघा, आणि त्यानंतर आवडल्यास तुम्ही केल्यास मला फीडबॅक देऊ शकता। आता इथे थोडंसं कलर टाकलेला आहे, फूड कलर ऑप्शनल आहे, पण थोडा टाकला तर तुम्हाला चांगला कलर येईल। त्याला ऑरेंज रेड असा फूड कलर मी इथे थोडा वापरलेला आहे। आणि त्यानंतर आता त्याला व्यवस्थित इथे मिक्स करून घेतलेला आहे। त्यानंतर त्यामध्ये मिरच्या टाकलेल्या आहे, त्या हिशोबाने आपल्याला लाल तिखट इथे टाकायचं आहे। लाल तिखट चवीनुसार इथे टाकून घ्यायचं आहे, आणि थोडासा इथे आपल्याला त्याच्यासोबत एक थोडासा जिरा पावडर, गरम मसाला तुमच्याकडे असेल तर ते टाकून घ्यायचं आहे। नसेल जिरा पावडर तर काही हरकत नाही आहे। बाकी धना पावडर वगैरे याला काहीच टाकायचं नाही आहे। एकदम थोडासा असा गरम मसाला मी इथे टाकून घेतलेला आहे, आणि जिरा पावडर पण ऑप्शनल आहे, तुम्हाला टाकायचं तुम्ही टाकू शकता, गरज पडत नाही। एवढी छान ही रेसिपी लागते। मसाला आता इथे पाणी बघू शकता खोबऱ्यातलं आटलेलं आहे, थोडं इथे सगळं छान फ्राय झाला होता। त्यानंतर त्यामध्ये उकडलेलं चिकन होतं ते मी आता इथे याच्यात टाकून देणार आहे, आणि एकदम मस्त घमघमाट सुटलेला आहे घरामध्ये। एकदम छान लागतं हे चिकन, आणि पोटामध्ये जास्त गरम मसाले तिखट नसतं, पोटामध्ये आग पण पडत नाही। हे जर तुम्हाला चपाती अवॉइड करायची असेल तर नुसतं पण तुम्ही याला नंतर थोडंसं जास्त शिजवून घेतल्यानंतर कोटिंग मसाल्याची लपेटा टाईप होऊन जाते। मग नंतर तुम्ही फक्त तुम्हाला प्रोटीनच घ्यायचे असतील फक्त, तुम्ही 1 प्लेटभर हे चिकनच नुसतं खाऊ शकता जर तुम्हाला चपाती अवॉइड करायची असेल तर। आणि त्यानंतर चवीनुसार थोडंसं याच्यात मीठ टाकून घ्यायचं आहे, आणि त्यानंतर मीठ टाकल्यानंतर थोडा पुदिना परत वरतून टाकायचा आहे। ह्या रेसिपीचं मेन जे पंच देते रेसिपीला तो आहे पुदिना, त्यामुळे पुदिना तुम्ही बिलकुल स्किप करू नका। बाकीच्या एखादी गोष्ट स्किप केली तर चालेल खड्या मसाल्यांमध्ये। तर आता चिकन मस्त असं गरम गरम बनवून तयार आहे। जसं मी बोलले होते तुम्हाला, नुसतं चिकन पण तुम्ही याचं खाऊ शकता, एवढं मस्त लागतं म्हणजे मस्तच, एकदम टेस्टी डिलिशियस वरती लागतं हे चिकन। नक्की करून बघा, मी एवढी तारीफ करते आहे म्हणजे हे चिकन नक्की चांगलं लागत असणार। तर रेसिपी आवडल्यास रेसिपीला एक थम्सअप लाईक द्यायला विसरू नका, शेअर करा, जास्तीत जास्त आवडल्यास फीडबॅक देऊ शकता। केल्यास तुम्ही फीडबॅक नक्की द्या चिकनला। आणि संडे येत आहे, वीकेंड येत आहे, नक्की करून बघा। तोपर्यंत भेटूया पुढच्या एक छान वेगळ्या रेसिपीसोबत। बाय बाय।